मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। महापालिकेच्या नावाचा गैरवापर करत बनावट परवानगीच्या आडून वृक्षांची कत्तल करणाऱ्या प्रकारानं नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे। सिडको परिसरामधील अंबड हद्दीमध्ये हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। मनपाचा खासगी ठेकेदार सचिन धाकतोडे याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। उद्यान निरीक्षक श्रीकांत इरनक यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे। कामटवाडे शिवारामधील प्रगती विहार सोसायटीमध्ये बांधकामासाठी अडथळा ठरणाऱ्या 2 झाडांच्या तोडीसाठी धाकतोडे यानं 40,000 रुपये घेतले आणि महापालिकेची बनावट पावती देत परवानगी असल्याचं भासवलं। त्यानंतर झाडांची बेकायदेशीर कत्तल करण्यात आली। पर्यावरण प्रेमींनी तक्रार केल्यानंतर मनपाच्या पथकानं तपास केला असता हा सर्व प्रकार उघड झालाय। धक्कादायक बाब म्हणजे धाकतोडे यानं यापूर्वी देखील अशाच बनावट पावत्यांच्या जोरावर शहरामध्ये अनेक ठिकाणी वृक्षतोड केल्याची माहिती समोर आली आहे। अंबड आणि सातपूर पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावरती आधीच अनेक गुन्हे दाखल आहेत। या प्रकारामुळे केवळ ठेकेदारच नव्हे तर मनपामधील काही अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर देखील संशयाची सुई फिरते। पर्यावरणाचा बळी देत पैशांसाठी सुरू असलेला हा काळा धंदा तातडीनं थांबवण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। किरण आहेर, C24 तास, नाशिक।